फुलांची वाट निरंतर तिमिर सोवा असो शिशिरही प्रीत सहाही ऋतूंचा बहर प्रीत सुखाची अनवट भाषा प्रीत नसे नियतीच्या रेषा प्रीत वचन ही प्रीती स्पंदन आठवणींचे प्रीती अत्तर वळता वळता खऱ्या प्रीतीचे नकळत तुझे येईल प्रत्यंतर. मी नाही जगू शकत त्याच्याशिवाय. मी हे मान्य केलंय, तरी मला स्वतःलाच मला सावरायला हवंय. मग काय करू? आवीला घटस्फोट द्यायला सांगू? तो बरं तुझं ऐकेल. आता तूच माझं काय ते ऐक. आता ती घर सोडून गेली आहे ना, तर ती स्वतःहून त्याला घटस्फोट देईल अशी काहीतरी बहाणे शोधून काढ. खरंच डॅम ब्युटिफुल प्लेस. हो, हा माझा पण एकदम फेवरेट स्पॉट आहे. पण खास आपण इथे आज का आलोय हे तरी सांग ना. अगं 4 वर्षापूर्वी आमच्या बंधू राजानी मिठूला इथेच प्रपोज केलं होतं. आणि ही लगेच हो म्हणाली. अगं मी तर वाटच बघत होते हा कधी विचारतोय ते. आईला तुला एवढा आनंद कसला झालाय? आय मीन ह्या दोन्ही भावांचं सेमच आहे. अगं तुला सांगू, कधी कधी ना प्रपोज करायची गरजच नसते, आधीच सगळं ठरवून ठेवलं असतं. हो की नाही बिपिन? अरे यार, आज आपण इथे कशाला जमा झालोय? तुमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला ना. आणि आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही, बरोबर ना? नो नो, इतकं छान ॲटमॉस्फिअर आहे आणि मी खूप ग्रेट फील करते. म्हणून सध्या तरी आईस्क्रीमची गरज नाहीये. पुढे बघू. विल व्हॉट नेक्स्ट? आता काय? अगं मगाशी तुला सांगितलं होतं ना, सौरभ सिंगापूरला सेटल होणार आहे आणि त्याची सगळी फॉर्मॅलिटीज ऑलमोस्ट डन झाली आहेत. वाव, दॅट्स ग्रेट यार. माझे पण 2 कझन्स राहतात सिंगापूरला. मी तुला त्यांचा ॲड्रेस देईल. त्या पण माझ्यासारख्याच क्यूट आहेत. पण बिपिन, मी सिंगापूरला जायच्या आधी ना चारूचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. सौरभ, हे बघ मी तुला परत सांगते, चारूचा प्रॉब्लेम नाहीच आहे. तुम्ही त्याला प्रॉब्लेम म्हणून बघूच नका ना. खूप त्रास होतो आणि वातावरण पण नॉर्मल राहत नाही. मिठू, मी आपण गेल्यानंतरचं बोलतोय. मग घरी कोण आहे? आई, बाबा, हा आणि चारू. त्यात तुला माहिती आहे ह्याचा पाय घरात टिकतच नाही. आणि तुला काय वाटतं, चारूला असं सतत डोळ्यासमोर बघून बाबा खूप हे सगळं इझिली स्वीकारतील? मी आहे ना. आय मीन मी येत जात राहीन. तुला चारूचा प्रॉब्लेम माहिती आहे का? पण चारू तर माहित आहे ना. मे बी आम्ही बेस्ट फ्रेंड्स बनू. पुढे काय डेव्हलपमेंट होईल कुणाला काय माहित. आपण बाप्पाला विचारायचं का? 1 मिनिट, यात आता बाप्पाला काय विचारायचं? नाही, तो काय सांगणार आहे? अरे असं काय करतोस? तो सांगेल नाही का पुढे काय होणार आहे ते? त्यांनी निदान कल्पना तरी दिली ना, तरी आपण तसं प्लॅनिंग करू ना. मग प्लॅनिंग करू. आपण आपलं प्लॅनिंग करू. घर आपलं, चारू आपली, प्रॉब्लेम आपले. मग आपणच ठरवू ना. आणि जसं ठरवू तसं शेपअप करू. मुख्य काळजी म्हणजे आई बाबांची. आई समजून घेईल रे, पण बाबांचाच प्रश्न आहे. अरे पण बाप्पा म्हणाले ना चारूला मुलगा होणार आहे म्हणून, मग ते घरी जाणारच ना. त्याच्याशिवाय पुढचं होणार कसं? मी देवाजवळ एवढीच प्रार्थना करतो की आम्ही सिंगापूरला जायच्या आधी सगळं काही व्यवस्थित व्हावं.
मग देवाकडे आपण मनापासून प्रार्थना करू आणि त्याच्यानंतर स्वतःवर विश्वास ठेवू. आपण सगळे एकत्र झाल्यावर एकत्र आल्यावर बघ कसे प्रॉब्लेम्स फटाफट छूमंतर होतात ते. अरे पण बिपिन, तुझा त्या बापावरती एवढा का राग आहे? नाही, तो तुझा मित्रच आहे ना. एक्झॅक्टली, तो माझा मित्र आहे आणि प्लीज त्याला माझा मित्रच राहून दे. मला ऍक्च्युली तुमचा राग येतो. प्रॉब्लेम संपले आणि त्याचं सोल्युशन आपण दुसऱ्याकडे मागायचं. ओके ओके, कूल डाऊन यार. इतका वाद घालण्यासारखं काहीही झालेलं नाही. थोडक्यात काय तर आपण सिंगापूरला जायच्या आधी ते सगळं आनंदी आनंद झाला पाहिजे. तुझं येईल प्रत्यंतर. अरे मामा मामी नहीं इत घरात. हाँ जानता हूँ मैं. यानी तुम मुझसे मिलने आए हो. अगर हाँ कहूँ तो माझी समजूत घालायला आलायस. उसकी जरूरत है तुम्हें? बोलो क्या समझाऊं? वापस घर चली जाओ, अपने पति का कहना मानो, ये सब. सब तो यही चाहते हैं. अंकल आंटी भी. अच्छा उनका छोड़ो, तुम बताओ तुम क्या चाहती हो? मैं क्या चाहती हूँ ये सवाल कोई मायने नहीं रखता. मला काय हवंय, मला काय वाटतं याची कोणाला काहीच पडलेली नाहीये. अविनाशच्या आईला माझ्यापासून वंशाचा दिवा हवाय आणि तो मी नाही देऊ शकत. कैसी बात कर रही हो? तुम्हारे हाथ में क्या है? बच्चे यानी क्या पत्ता गोभी है जो बाजा गए उठाकर ले आए? जो है नहीं उससे अपनी पहचान बनाना चाहती हो? उस कमी का अपने आप को अधूरा समझती हो? फिर जो तुमने शिक्षा ली, अविनाश के साथ अपना घर बसाया, वो सब क्या था? ये सब सवाल तुम मुझसे क्यों पूछ रहे हो? इन सब सवालों के जवाब तुम खुद ढूंढो. अपनी भीतरी कमी को मिटा दो. जब तक तुम खुलकर सामने नहीं आओगी ना, अपनी पहचान नहीं बना सकती. खुद का होना जताना पड़ता है, एहसास दिलाना पड़ता है. तुम्हारे लिए ये सब कहना आसान है. मर्द हो ना तुम. ये तो रेडीमेड जवाब हुआ. और वैसे ये सब बातें ना कहने में अच्छी लगती हैं, वैसे इनका कोई मतलब नहीं बनता है. वो बात रही मेरे मर्द होने की, तो ये तो ऊपर वाले की मर्जी है, इसमें मेरा क्या है? तुला नक्की काय सांगायचंय? मैं सिर्फ इतना कहना चाहता हूँ, किसी भी चीज का बोझ मत ढोना. हमारी पहचान बनाने का हक सिर्फ हमें होता है और किसी को नहीं. और मैं इसलिए कह सकता हूँ क्योंकि मैंने अपनी पहचान बनाई है. मैं डॉक्टर हूँ और वो मैंने डिग्री हासिल की है. मैं कामयाब हूँ क्योंकि मैंने मेहनत की है. मैं सबसे खुल के मिलता हूँ और उसको मैंने अपनी आदत बना लिया है. अपनी आंटी से पूछो. मेरे माँ बाप ने मुझे ऑर्फेनेज से गोद लिया था. मेरी कोई पहचान नहीं थी, ना नाम, ना जात, ना खानदान, ना कुछ पता. फिर मेरे जन्म लेने का क्या मकसद हुआ? चारों पहचान बनानी पड़ती है, मकसद ढूंढना पड़ता है, रास्ते तय करने पड़ते हैं, तब जाके मंजिल सामने नजर आती है. और जो नहीं है उसके लिए सर पटकने से अच्छा है जो है उस पर गौर करो. अगर यही सोच लेके अविनाश की माँ के सामने जाओगी तो तुम्हें अपनी पहचान ढूंढने की जरूरत नहीं पड़ेगी और ना ही तुम्हारे मामा मामी को उनके सामने हाथ जोड़ने पड़ेंगे. तुम्हारा रिश्ता अविनाश से है, उस पर कायम रहो, फिर देखना सारे रास्ते अपने आप खुल जाएंगे. बस मैं यही कहने आया था, कह दिया. आगे तुम्हारी मर्जी. या ना या 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 ना या. बसा बसा बसा. मगाशी तुम्हीच फोन केला होतात ना? हो, म्हटलं फोन करूनच जावं, कारण कधी कधी कोणी भेटत नाहीत घरात. कधी बाप्पा नसतो, कधी बाप्पाची आई नसते. पण आता तरी तुमचीच वाट बघताय. थांबा, सांगतो मी त्या. नाही, त्या कामात असतील तर राहू देत. माझ्याकडे वेळ आहे, मी वाट बघेन.
नाही कानावर तर घालतो आलो पण बाप्पा आहे ना घरात? आहे ना. अहो 4 दिवस धर्मशालाला शूटिंगसाठी जायचंय म्हणून आज त्याला घरीच राहायला बजावलंय. नशीब तेवढं ऐकतो. ऐकतो म्हणायचं हो. असं का म्हणता? या साधनेतल्या मंडळींचं काही सांगता यायचं नाही. सगळ्यात असून कशात नसल्यासारखे असतात. तुम्ही दाखवत नाही, पण तुम्ही सुद्धा त्याच मार्गातले. छे हो, आम्ही कसले. 4 शिंतोडे पाण्याचे अंगावर उडाले तर चिंब भिजलो म्हणणारे. होईल असं बाप्पाने सांगितले ना. हो, पण तो कधी होईल हे नाही सांगितलं ना. अगं वेळ आली का सांगेल. मला बाप्पाला तेच विचारायचंय की खरंच ती वेळ येणार आहे का? म्हणजे काय बोलतेस तू? पोर माहेरी परत आली आहे. हो, काय? तिला येऊन 2-4 दिवस झाले. नाही अविनाशचा फोन, नाही तो स्वतः आला. हे बघ, दिवस असेच जात राहिले तर तिढा वाढेल उगाच. पाणी. सावकाश सावकाश. जा बघ काय म्हणतोय तो. बाप्पा ध्यानाला बसलाय. बसू दे. तो ध्यानाला बसला असेल तर ती तशीच परत येईल. त्याला उठवणार नाही. जा जाऊन ये. तुझे येईल प्रत्यंतर. अजून ध्यानातच आहे ना? हो. तुला थांबायला वेळ आहे ना? बाप्पाशी बोलल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. सुधा, अगं तुझी तळमळ त्याच्यापर्यंत पोचली ना की त्याला आपोआप जाग येईल. तुला नाराज व्हायची काही गरज नाहीये. सुधाला जर का बाप्पाला न भेटवता परत पाठवलंस ना तर बाप्पाला अजिबात आवडायचं नाही. म्हणूनच लोक हिमालयात जातात. तू पण गेला होतास ना हिमालयात. काय झालं? यांनी तुला परतच पाठवलं ना. पण हे बघ, मी तुला सांगून ठेवते, माझा मुलगा हिमालयात वगैरे काही जाणार नाही. तो लग्न कार्य करून व्यवस्थित संसार थाटणार आहे. जा आता सुधासाठी कॉफी घेऊन ये. आणि हा, माझ्यासाठी मस्तपैकी शेवयाची खीर करा. काय? खीर जेवताना. आत्ता कॉफी पिणार आहेस का सांग? अरे घेईल ना तो आमच्या बरोबर थोडी. याची का खसकलीये? अरे सुधा आली ना तुला भेटायला. त्याला वाटलं तुझ्या साधनेच्या आड आली. खुळा येतो. आपला मामा आहे ना, त्याच्या त्या गोष्टीतल्या सशासारखं आहे. पाठीवरती नुसतं पान पडलं तरी आभाळ कोसळल्यासारखं धावत सुटायचं नुसतं. आपल्या घरी मात्र आभाळ कोसळल्यासारखंच झालंय. कोण कोणाची समजूत काढणार? चारू घरी परत आल्याचं तुम्ही एवढं टेन्शन का घेताय? हा, अरे तुम्ही शिकली सवरलेली माणसं असं वागायला लागला तर त्या अडाणी माणसांनी काय करायचं? बाप्पा, अरे अडाणी माणसांचं राहू दे. आता सुधानी काय करायचं ते सांग. आई, तुला आणि हिला कसं समजवायचं हे आता माझ्यासाठी खूप कठीण झालंय. अरे तसं नाही रे, पण चारूला येऊन 2-3 दिवस झाले ना. अविनाश आला ना त्याचा फोन आला. चारूने केला होता का? झालं तर मुदतीचा ताप आहे असं समज. अरे असं समजून धीर आला असता तर कशाला काय हवं होतं? तुझी माझ्याकडनं काय अपेक्षा आहे? अरे आता अपेक्षा काय असायची? आणि तेही तिनंच सांगायला हवं का? हे बघ, चारूला मुलगा होईल हे तू सांगितलंस.
पण ती सासरी परत कधी जाईल ते सांग ना. मला तुमचं हेच आवडत नाही. अरे प्रश्नपत्रिका हातात मिळते ना मिळते तोवर तुम्हाला 100 पैकी 100 मार्काची उत्तर हवी असतात. अरे असं कसं चालेल? हा, आधी ती प्रश्नपत्रिका नीट बघा, त्यातले प्रश्न वाचा, विचार करा. मीही आधी प्रश्न वाचतो आणि जसे प्रश्न बदलत नाही तशी त्याची उत्तरही बदलत नाही. आणि मूल बाळ झाल्याने प्रश्न सुटणार आहेत का? अरे आयुष्य आहे, समजून घ्यावं लागतं. आता माझ्या आईचंच बघ ना, तिला संसाराची केवढी आवड, पण बाबा म्हणाले योग होता म्हणून त्यांचं लग्न झालं. माझा जन्म होऊन सुद्धा ते निघून गेले हिमालयात. आता होते 4-5 वर्षांनंतर कधीतरी भेट. अरे ही पण काय भेट आहे का? पण तरीही आई समजून घेतेच ना. सुधा, कॉफी घेतेस ना? पण एवढी घाई कशाला? अजून घटस्फोटाचा विषय सुद्धा झालेला नाहीये. तो घटस्फोटाचं नाव सुद्धा काढायचं नाही, पण ती स्वतःहून घटस्फोट देईल असं काहीतरी करायचं. बोला ना सर. बोलायचं नाहीच आहे मला, बजावायचं आहे तुला. सॉरी टू से, पण मला बजावायचा अधिकार मी तुम्हाला अजून दिला नाहीये. मी अच्युत देसाई आणि सुधा देसाईचा मुलगा आहे, म्हणून माझा कान धरायचा किंवा बजावायचा अधिकार फक्त त्यांचाच आहे. तू माझ्या मुलीपासून दूर हो, तुझं नावही आठवणार नाही.